शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वात महत्त्वाचं आपण चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन अपडेट देत राहतो कंटिन्यू. सर्वात महत्त्वाचं आता आपण आहे तळेगाव दिंडोरीमध्ये मित्रांनो. नाशिक जिल्ह्यामध्ये तळेगाव दिंडोरीमध्ये बऱ्यापैकी आता जर बघितलं दिंडोरी परिसरामध्ये शिमला मिरचीची लागवड झालेली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं काय कारण काय नका करू. आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे. शिमला मिरची पिकाचं नियोजन कसं करायचं. 7-8-10 दिवसात झाड झालेलं आहे. नव्याने ट्रीटमेंट चालू करायची या प्लॉटला. पूर्णपणे जर बघितलं तर आता साधारण 2-2.5 एकर प्लॉट आहे. 1 एकर ट्रीटमेंट चालू करणार आहे. होणारे बदल तुम्हाला मी कंटिन्यू अपडेट मधून दाखवणार आहे. आता जर बघितलं आपण तर आपण ह्या ज्या काही शिमलाच्या प्लॉटवर ही व्हरायटी आहे पॅलिडियन मित्रांनो. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांची कमेंट येईल की सर आम्ही पण लागवड केली तर चालेल का. तुमच्याकडे हे स्ट्रक्चर अवेलेबल असेल तर 100% करा. जर ओपनला करत असाल तर करू नका मित्रांनो. आता पहिल्या आळवणीविषयी आपण जाणून घेऊ. झाडाची लागवड झाली. शिमला व्हरायटीची लागवड केलेली तुम्ही कोणतीही लावा, पॅलिडियन लावा, आयशा लावा, कोणतीही लावा. पण लागवड झाल्यानंतर जर बघितलं तर तिसऱ्या दिवशी पहिली आळवणी आपल्याला करायची. पहिली आळवणी करताना कृषी गोल्ड वापरायचे एकरी 1 किलो, 19-19 वापरायचे 2 किलो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रोडोमिल गोल्ड वापरायचे 35%. ते वापरायचे तुम्हाला साधारण 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्राम मित्रांनो. पहिली आळवणी झाली. बदल काय भेटणार आहे तुम्हाला. आता आपण बघितलं तर भरपूर शेड्यूल बघतो आपण कन्सल्टंटचे किंवा कोणी असं आपल्याला त्याच्याशी कोणाशी घेणं देणं नाहीये. आपलं जे काही आहे शेड्यूल ते तुम्हाला मी सांगतोय फ्रीमध्ये द्यायचं काम करतो कायम आणि देत राहणार. सर्वात महत्त्वाचं या शेड्यूलमध्ये जर बघितलं तर ह्या शेड्यूलमध्ये तुम्हाला खर्च कमी होणार आहे. सर्वात महत्त्वाचं ड्युरेशन वाढेल, पाठीवरचे पंप कमी होतील. जरी ब्लोअर असेल तुमच्याकडे तरी बी तुमचा ब्लोअरचा वापर डिझेल पाणी खर्च लागतोच त्याला, तो बी कमी होईल. आता बघितलं तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी तुम्ही आळवणी केली. बदल काय झाले तुम्हाला. दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी झाडाला म्हणजे 5व्या ते 6व्या दिवशी झाडाला नवीन रूट. एका रात्रीत तरी रूट निघते पण 2 रात्र बोलतो मी. दुसऱ्या रात्रीला 100% झाडाला रूट निघालीच पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिसऱ्या दिवशी आळवणी नाही द्यायची. डायरेक्ट ड्रिपद्वारे ज्यांना हौस आहे त्यांनी आळवणी 100% द्या. ज्यांच्याकडे माणसं कमी आहे, माणूसबळ कमी पण 100% झाड लावल्यापासून 6व्या दिवशी नवरत्न गोल्ड 500 मिली 1261 त्याचं वापरायचं तुम्हाला 2 ते 3 किलो मित्रांनो. तुम्हाला ही ड्रिपद्वारे सोडायचंय किंवा आळवणी करायची. आता हे झालं दुसरी आळवणी. आता तिसऱ्या आळवणीच्या बाबतीत आपण जाऊ. तिसऱ्या आळवणी देत असताना 5 ते 6 दिवसाचा गॅप द्या. म्हणजे 8व्या 9व्या 10व्या दिवशी झाडाच्या 10व्या बी नाही 12व्या 13व्या दिवशी म्हटले तरी चालेल. 12व्या 13व्या दिवशी तुम्हाला प्लॉटला 13-40-13 2 ते 3 किलो. त्याच्यानंतर जर बघितलं तर मॅग्नेशियम सल्फेट 4 ते 5 किलो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो वापरायचंय कृषी ग्रो 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी. मित्रांनो ही आळवणी असणारी तिसरी. वापरलं तरी चालेल. मी आता त्याच्या पुढची आळवणी पण सांगणार आहे तुम्हाला. यानंतर पुढं 6 ते 7 दिवसाचा गॅप राहणार आहे. 6 ते 7 दिवसाच्या गॅपनी म्हणजे 18व्या 19व्या 20व्या दिवशी तुम्हाला चौथं ऍप्लिकेशन द्यायचंय. चौथं ऍप्लिकेशन काय देणार शिमला पिकासाठी तुम्ही जर बघितलं आपण तर चौथं ऍप्लिकेशन देत असताना तुम्हाला प्लॉटला वापरायचं यारा कॉम्प्लेक्स किंवा फिटसोल वापरा. पहिल्यांदा फिटसोल वापरा साधारण तुम्ही एकरी 5 किलो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कृषी ग्रीन गोल्ड वापरायचे 500 मिली मित्रांनो. हे ऍप्लिकेशन असणार तुम्हाला 18व्या 19व्या दिवसाचं. आता सर तुम्ही शेड्यूलमध्ये 20 दिवस दिले पण 20 दिवसात काय बदल झाला. 20 दिवसानंतर तुम्ही स्वतःच मानशाल चमत्काराला नमस्कार 100% भेटला. कारण की तेवढा फुटवाच आपल्या झाडाला बघायला भेटतो. त्यानंतर पहिलं स्प्रे ऍप्लिकेशन तिसऱ्या ते चौथ्या दिवशी घ्यायचं आपल्याला. त्याच्यामध्ये सुपर कॉन्फिडर 50 मिली, नीम ऑइल 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठीचं प्रमाण आहे. दुसरी फवारणी घेत असताना 7व्या 8व्या 9व्या दिवशी टाका ऍक्ट्रा कराटे नीम ऑइल. एकदम साधारण फवारणी दिली. त्याच्यात कीटकना आपलं नीम ऑइलला घेऊ नका. त्याच्यात एंट्राकॉल जरी टाकलं तरी चालेल. साधी फवारणी कराटे 250, ऍक्ट्रा साधारण 100-150 ग्राम वापरायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बघा एंट्राकॉल बघितलं तर 300-400 ग्राम वापरायचंय. ही दुसरी फवारणी झाली. तिसऱ्या फवारणीच्या बाबतीत जाणून घेऊ. तिसरी फवारणी साधारण 11व्या 12व्या 13व्या दिवशी घ्यायची. एक साधारण 4-5-6 दिवसाचा गॅप ठेवा फवारणीमध्ये. फवारणी घेत असताना तिसरी चौथी फवारणी घेताना मित्रांनो कोणती घेणार आहे तुम्ही तर फवारणी घेताना सोलोमन वापरायचं 250 मिली. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशक लान्सिया वापरा 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. ही दुसरी फवारणी झाली. आता जर बघितलं शिमला पिकामध्ये एवढे दिवस झाल्यानंतर फुलकळी निघायला लागली. आता तुमचं पुढचं ऍप्लिकेशन काय राहणार आहे 20-25 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारण बघितलं तर तुमची एक 12व्या 13व्या दिवशीच फुलकळी किंवा 14व्या 15व्या दिवशी फुलकळी निघायला पाहिजे किंवा 17व्या 18व्या दिवसापर्यंत 100% निघायला पाहिजे. आता जर बघितलं आपण तर पुढचं ऍप्लिकेशन आपलं असं असणार आहे कृषी ग्रो 500 मिली यारा कॉम्प्लेक्स 8 किलो प्रति एकरी हे प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यानंतर 5व्या ते 6व्या किंवा 7व्या दिवशी म्हणजे आता तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशनवर परत आणलं मी 20व्या दिवसापासून परत 25व्या दिवशी नेलं. 25 पासून 28 ते 29 दिवसाच्या कालावधीमध्ये कृषी पॉवर वापरायचे तुम्हाला एकरी 1 किलो. त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो कृषी सिलिका वापरायचं आहे 500 ग्राम आणि त्याच्यामध्ये मित्रांनो 13-0-45 वापरायची तुम्हाला 3 किलो. ही ऍप्लिकेशन द्या आणि झाडाला थोडा पाण्याचा शॉक द्या. एक साधारण 1-2 दिवस पाण्याचा गॅप दिल्यानंतर किंवा 3 दिवसानंतर गॅप दिल्यानंतर जी काही फुलकळी निघालेली झाडाला 100% सेट होईल. या नियोजनाने चला तुम्ही
स्प्रेचं पुढचं नियोजन तुम्हाला जे काही आपले दुकानदार आहे, जे काही अधिकृत विक्रेते आपले आपले जेवढे काही डिस्ट्रीब्युटर आहे त्यांच्याकडे परिपूर्ण शिमलाचं शेड्यूल दिलेलं आहे, टोमॅटोचं दिलेलं आहे, पूर्णपणे प्रत्येक पिकाचं दिलेलं आहे. तुम्हाला पूर्णपणे मित्रांनो जे काही शेड्यूल चिडून मागे चार्जेस पेड करावे लागायचे, पूर्ण चार्जेस आपण फ्री केलेले आहे. फक्त तुम्हाला प्रॉडक्ट वापरायचे आणि प्रॉडक्टमध्ये दम आहे मित्रांनो. आजपर्यंत मी सांगत आलेलो आहे, ओरडत बी आलेलो आहे, कंटिन्यू तुम्हाला अपडेट देत आलेलो आहे. चॅनलच्या माध्यमातून एवढंच मला सांगायचं की खर्च कुठंतरी कमी करा. एका महिन्याचं शेड्यूल आहे, पूर्णपणे सांगितलेलं आहे, व्यवस्थित फॉलो करा. ज्याला रिझल्टला प्रॉब्लेम येईल कमेंटमध्ये कळवा किंवा कॉल करा ऑफिसला आणि सांगा. ते तिथं आम्ही पोहोचायचा प्रयत्न करू 100%. आताची कंडिशन बघितली तर झाड अत्यंत सुंदर आहे, डेव्हलप आहे. 8-10 दिवसाचं, 7-8, 9-10 दिवसाचं झाड झालेलं आहे. परंतु यानंतरचे होणारे बदल जमीन आणि आसमान 100% बघायला भेटणार म्हणजे भेटणार. आजचे फोटो मी काढून ठेवतो आणि येणारी अपडेट एक 5-6 दिवसामधली अपडेट, 6 दिवसात तर 100% रिझल्ट भेटतो. येणाऱ्या 6 दिवसामध्ये पुढच्या आठवड्यात काय राहील हे मी व्हिडिओच्या माध्यमातून पण दाखवायचा प्रयत्न करेल, किंवा जर जमलंच तर 6 दिवसामध्ये मी स्टोरीला 100% कंपॅरिझन दाखवील. त्याच्यासाठी चॅनल फॉलो करून घ्या किंवा इंस्टाग्रामची ॲग्री खुशाल एस के जी ID तिला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ती अपडेट बघायला भेटेल. व्हिडिओ इथंच थांबवतो. शिमला उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे जे काही शेड्यूल होतं ते व्यवस्थित आहे. असंच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील असतं. त्यांनी व्यवस्थित फॉलो करायचं आहे. प्रत्येक वेळोवेळी अपडेट दिलेली राहणार आहे. प्रत्येक वेळोवेळी काय करा, काय नका करू, कोणत्या गोष्टी केल्या म्हणजे काय होईल, या गोष्टी आपण सांगत असतो. मित्रांनो, व्हिडिओ थांबवतोय. धन्यवाद.